नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक मन अचल ऐसे झाले अचल ऐसे झाले मन तळे ऐसे झाले तुझी प्रेम गुण देवलिया अचल न चळे ऐसे झाले मन चळे ऐसे झाले मन अचल न चळे ऐसे झाले मन चळे ऐसे झाले मन करुणी निज कुण राहिले ते करुणी निज कुण राहिलो ते आवडी बैसली गुणाचे अंतरी आवडी बैसली गुणाचे अंतरी आवडी बैसली गुणाचे अंतरी आवडी बैसली गुणाचे अंतरी धनी वरी सेवनाते करुण धरे वरी सेवनते करू धनी वरी सेवनते एकविध भाव नोहे अभावना एकविध भाव नवे अभावना एकविध भाव नोहे अभाव एकविध भाव नवे अभावना आणि कया गुणान मिळवे आणि कया गुणान मिळवे आवडी बैसली गुणाचे अंतरी आवडी बैसली गुणाचे अंतरी आवडी बैसली गुणाचे अंतरी आवडी बैसली गुणाचे अंतरी धनीवरी सेवनते करू धनीवरी सेवनते करू धनीवरी सेवनते तुका मने माझे पडिले आहारी तुका मने माझे पडिले आहारी माझे पडिले आहारी तुका मने माझे पडिले आहारी विटेवरी राखले ते ध्यान विटेवरी टाकले ते ध्यान विटेवरी टाकले आवडी बैसली गुणाचे अंतरी आवडी बैसली गुणाची अंतरी आवडी बैसली गुणाचे अंतरी आवडी बैसली गुणाची अंतरी धनीवरी सेवनते करू धनीवरी सेवनते करू धनीवरी सेवनते पारक माई 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 गायनाचार्य स्वर सम्राट बालाजी महाराज गरड गुरुजी व त्यांना साथ करतील श्री हरिभक्त परायण तुकारामजी महाराज हरकड व प्रथम साथ करतील श्री हरिभक्त परायण मनोहर महाराज कोथोडी अचल न चळे ऐसे झाले मन 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 अचल न चळे ऐसे झाले मन
आचलन चळे ऐसे झाले मन आचल नाचळे ऐसे झाले मन आवडी बैसली गुणाचे अंतरी धरोनी निज खून राहिलो ते धरोनी निज खून राहिलो ते आवडी बैसले गुणाचे अंतरी आवडी बैसले गुणाचे अंतरी अंतरी आचळ नाचळ ऐसे झाले मन आचळ नाचळ आचळ ऐसे झाले मन आचल नाचळे ऐसे झाले मन आचल नाचळे ऐचळ नाचळे आचल नाचळे ऐसे झाले मन धरोनी निजा खुना राहिलो से धरोनी निजा खुना राहिलो से धरोनी निजा खुना राहिलो से धरोनी धरोनी निज खून राहिलो से राहिलो से राहिलो से राहिलो से राहिलो से धरोनी निज खून राहिलो से धरोनी निज खून राहिलो से आवडी बैसले गुणाचे अंतरी आवडी बैसली बैसली गुणाचे अंतरी अंतर करू धनीवरी शिवन ते करू धनीवरी शिवन ते
ते करू धनी भरी करू धनीवरी सेवनाते करू धनीवरी सेवनते सेवनते करू सेवन करू धनीवरी करू धनीवरी करू करू धनीवरी करू परजर ग सग मगरे सा सगम प गम प गम पद म प ग प गम प नी सेवनते 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 करू पानी सारे गा गर गर झाले जागा मामा गामा पाणीचा करू पग मगरे रे नी पनि सागरे ग सारे नि सा करू धनी
करू धनीवरी पव पगव पने ने जा 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 सरे जा रे जा रे जा रे जा रे जा रे जा रे सरे जा सदा ने दादा बाबा मामा गगरे रे दादा सदा ने दादा बाबा मामा गगरे रे दादा सदा ने दादा बाबा मामा गगरे रे गम पानी सा 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 सदा ने दादा बाबा मामा गगरे रे सदा ने दादा बाबा मामा गगरे रे सदा ने दादा बाबा मामा गगरे रे गम पानी सा 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 सदा ने दादा बाबा मामा गगरे रे सारे बाबा गगरे सारे बाबा मगरे गम पानी सा 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 करू धनीवारी सेवनते करू धनीवारी सेवनते करू धनीवारी सेवनते आवडी बैसली अंतरे आवडीची ना बैसली अंतरे डाला विठला 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय विठ्ठला 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 पुंडलिक वरदा धरोणी निज कोण राहिलो ते अचळ नचळे से झाले मन धरोणी निज कोण राहिलो ते आवडी बैसली गुणाच्या अंतरी करू धनीवरी सोवनने एकविध भाव नव्या भावना एकविध भाव नव्या भावना आणि कहे गुणान मिळणे आवडी बैसली गुणाच्या अंतरी करू धनीवरी सेवनते तुका मने माझे पडिले हारी तुका मने माझे पडिले हारी त्यान विटेवरी टाकलो ते आवडी बैसली गुणाच्या अंतरी करू धनीवरी सेवनते विठ्ठला 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 विठ्ठला
विठाला 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव टाळी वाजवा भजन करा टाळी वाजवा बसलेली मंडळी टाळी वाजवा समचरण सरोजम सांद्र नीलांबुदावम जगनयीत पानिं वंदनं वंदनानां तरुण तुलसी माला कंदरं कैंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं पांडुरंगा करू प्रथम नामना पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमन ओ पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन प्रथम नमन ओ पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांचा कृपा दाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया हे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संततिया दुसरे चरण नदिया दिया संततिया अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदम्बोजतेजस्पृदिक् प्रवेशं विदीन्द्रादिदेवैर् सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो जराचरे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चरा ज्ञानेश्वरा
करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह झालो पावन झालो चराचरी चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो झालो सेवे लागी सेवक झालो झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निजा चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा देवा यावरी न करावा तुमच्या लागलो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा देवा यावरी न करावा वेर सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावर न करावा वेर हृदया फुले चौफाळून या भले वरी बरसू पाऊले श्री गुरूंची जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंची ते नमस्कारून आता प्रस्तुत अभंगात जगद्गुरु तुकोबाराय स्वतःला आलेला परमार्थिक अनुभव प्रतिपादन करतात. संसारात आपल्याला दररोज अनुभव येतात पण ते सांगण्यासारखे नसतात कारण संसारातला अनुभव आणि परमार्थातला अनुभव जमीन आसमानचा फरक आहे. संसारातला अनुभव लौकिक स्वरूपाचा असतो परमार्थातला अनुभव अलौकिक विशेषाचा असतो. पुन्हा बारीक बघा संसारातला अनुभव सर्वांचा सारखा नाही सर्वांना सारखं मान नाही सर्वांसारखं धन नाही सर्वांसारखं ज्ञान नाही सगळं वेगवेगळं आहे मात्र परमार्थात तसं नाही. परमार्थात मान एक ज्ञान एक देव एक फक्त गिऱ्हाईक तेच आहेत का एवढीच शंका विठ्ठल सरपणाचा माप वेगळा धान्याचा माप वेगळा आणि सोन्याचा माप वेगळा तसा संसारातला अनुभव लौकिक परमार्थातला अनुभव अलौकिक असतो. असा काय अलौकिक अनुभव आला की तुकोबाराय त्याचा एवढा उपयोग करतायत अभंगाच्या प्रथम चरणात. अचळन चाळे ऐसे झाले मन 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 अचळन चाळे ऐसे झाले अचळन ऐसे झाले मन अचळन चाळे ऐसे झाले मन धरून निज खून राहिलोचे धरून निज खून राहिलोचे आवडी बैसाली गुणाचे आधारी आवडी बैसाली गुणाचे आधारी धरून निज खून राहिलो ते धरून निज खून राहिलो ते आवडी बैसाली गुणाचे अंतरी आवडी बैसाली गुणाचे अंतरी अंतरी
म्हणतात आमचं मन चळत नाही ढळत नाही त्या परमात्म्याच्या निचकुनीला धरून राहिलेले धरून निज कोण राहिलो ते एकेकाही अनुभव देश काळ वस्तूंच्या मर्यादित असतात परमार्थात मन निर्मळे मग कशाची कमी मन हे निश्चळ झाले की नाही तया उणे काही निज सुका तुम्हाला सांगू का आपलं म्हणे पाण्यासारखं आहे पाण्यात खडा पडले पाणी कसं हलतं अस्थिर होतं तसं मन निर्मळ आहे पण त्या मनासमोर एकदा विषय आला की त्या विकाराने ते मन चंचल होतं आणि चंचल मन हे असमाधीने असतं जोपर्यंत विषय येत नाही तोपर्यंत स्थिर राहतं पण एकदा विषय आला की या मनाचं कामच संपतं विठ्ठल विठ्ठल एका महाराजांना जादू येत होती जादू म्हणजे काय नाही कथा सुरू झाली की मांजराचं डोक्यावर समय लावून ठेवायची आणि कथा सांगायची मांजर कथा होईपर्यंत 3 तास एकाच जागेवर समाधी घेतल्यासारखं बसायची वाऱ्यासारखीच वार्ता पसरली की काय महाराज भारी आहे म्हणले मांजराचं डोक्यावर समय लावून ठेवतो मरणाची गर्दी महाराज भलती गर्दी पण कशाला कथा ऐकायला नाही मांजराच्या डोक्यावरची समय बघायला पण एक माणूस हुशार होता तो एका दिवशी कथेला गेला कथा सुरू झाली अशी रंगात उतरली आणि त्याने पटकन आपल्या खिशात हात घातला उंदीर काढला आणि त्या मांजरीच्या पुढे टाकला मांजर लागली महाराज जिबळा चाटायला काय त्या मांजरीनं माळा घातलेली होती होय आणि अशा बऱ्याच मांजरी आहेत 2 पायाच्या मांजरीबद्दल बोलवलं मी दृष्टांत का सांगितलं तर जोपर्यंत त्या मनासमोर विषय येत नाही तोपर्यंत ते मन स्थिरच असतं पण एकदा विषय आला की मनाचं कामच संपतं विठ्ठल महाराज एका माणसाचा नियम असा कडक होता पूजेला बसला एक 4 तास बोलतही नव्हता आणि उठतही नव्हता आणि पूजा झाली की ताबडतोब जेवणार ताट समोर पाहिजे म्हणून म्हातारा पूजेला बसायच्या आधीच म्हातारीने विचारायचं आज कोणती भाजी करू कारण म्हातारा पूजेला बसल्यावर 4 तास बोलतही नव्हतं आणि उठतही नव्हतं म्हातारीने परस्पर दुसरी कोणतीही भाजी करायची नाही म्हणून म्हातारा पूजेला बसायच्या आधीच म्हातारीने विचारायचं आज कोणती भाजी करू कारण एकदा म्हातारा पूजेला बसल्यावर 4 तास बोलतही नव्हतं आणि उठतही नव्हतं एके दिवशी अशी अडचण झाली म्हातारीच्या लक्षातच राहिलं नाही की काय भाजी करायचं ते विचारायचं आणि म्हातारा पूजेला बसलं आता एकदा म्हातारा पूजेला बसलं 4 तास बोलत नव्हतं आणि उठतही नव्हतं म्हातारी बिचारी घाबरून गेली ना काय करावं मनाने काय करावं तर पटत नाही आणि नाही करावं तर पूजा झाली की जेवण ताट समोर पाहिजे म्हातारीने सगळा भाजीपाला एका टोपल्यात टाकला आणि म्हाताऱ्याच्या टोपाने सरळ येऊन बसली म्हाताऱ्यात जप चालू होत्या रामकृष्ण हरी म्हातारीने टोपल्यात बटाटे दाखवले म्हातारा रामकृष्ण हरी पुन्हा टोमॅटो दाखवले म्हातारा रामकृष्ण हरी एकदा आमच्या मनासमोर विषय आला पण पूजत राहतं होय पुन्हा वांगे दाखवले म्हातारा रामकृष्ण हरी पुन्हा गोबी दाखवली म्हातारा चेहरा खुलून रामकृष्ण हरी वांग्यापेक्षा गोबी बरी रामकृष्ण हरी आता कशाची गोबी बरी आहे विठ्ठल महाराज आपल्या गावात एक मोठं कुटुंब आहे 2-3 भाऊ एकत्र राहत होते कारभार सगळा म्हाताऱ्याच्या हातात होता घरात लहान लेकरं होते मग लेकराला खायला दूध पाहिजे ना म्हणून म्हातारीने एक म्हैस घेतली आणि गुराख्याची हवाली केली गुराखी म्हणला मामा मी मसड चारतो पण सोडायची आणि बांधायची तुमच्या हातात कारण मी जर मसड सोडत बरोबर बसलो तर माझे डर पुढे लांबतील तो म्हणे ठीक आहे आता एकदा म्हाताऱ्या पूजेला बसलं 4 तास बोलतही नव्हतं आणि उठतही नव्हतं आणि दुसरं कोणी बोलायला त्याला जमतही नव्हतं म्हणून म्हातारा पूजेला बसले घरातले सगळे माणसं बाहेर जायचे कारण घरी तर मग काय उपयोगात नव्हता ना म्हातारा पूजेला बसल्यावर 4 तास बोलायही जमत नव्हतं आणि उठायलाही जमत नव्हतं विठ्ठल एके दिवशी अशी अडचण झाली म्हातारा दाढी करायला गेलं दाढी करायला खूप गर्दी होती म्हणून दाढी करायला उशीर झाला दाढी करायला उशीर झाल्यामुळे घरी यायला उशीर झाला आणि घरी यायला उशीर झाल्यामुळे आंघोळीला उशीर झाला नेमका म्हातारा पूजेला बसल्याने गुराख्याने आवाज दिला मामा मसड सोडा आता काय करावं एकदा म्हातारा पूजेला बसलं 4 तास बोलतही नव्हतं आणि उठतही नव्हतं आणि दुसरं कोणी बोलायला त्याला जमतही नव्हतं म्हणून म्हातारा पूजेला बसला की घरातले सगळे माणसं बाहेर जायचे विठ्ठल घरातले सगळे माणसं बाहेर जायचे तेवढ्यात गुराख्याने पुन्हा आवाज दिला मामा मसड सोडा एका नातवाच्या खिशातल्या गोट्या संपलं म्हणून तो गोट्या यायला घरी आला म्हाताराने त्याच्याकडे बघितलं म्हातारा गळ्याला हात लावून रामकृष्ण हरी म्हणजे म्हशीच्या गळ्यातला दाव सोड नातू चॅप्टर होता महाराज नातू मला काय उपरा देऊ का रामकृष्ण हरी काय जपमाळ पाहिजे का
म्हातार लागला ना मराठ मग म्हशीचा आवाज काढायला. मग मसड सोड म्हणला असतात काय मेला असतं होय. तात्पर्य एवढंच आहे की जोपर्यंत या मनासमोर विषय येत नाही तोपर्यंत मग स्थिर असतं. आणि एकदा विषय आला की या मनाचं कामच संपलं. आणि असे महाराज म्हातारा असे अस्थिर झालेलं मनात अजिबात चळत नाही. अचळ न चळे असे झाले मनाचा देवता इंद्र आहे, पण या इंद्राला सुद्धा या मनाने कलंकित केले. म्हणून इंद्रा पडे बघा चंद्रा झाला काळा, नारद चुकला चाळ भजनाचा. आईल्या मातेच्या काय कथा भाग डोळ्यापुढे आणा. म्हणजे इंद्राला भगेंद्र नाव का पडले कळे, चंद्राला काळा डाग का पडला. गुरुपत्नीचा अभिलाष केला महाराज. याचं एकमेव कारण काय असेल तर ते म्हणजे आपलं मन आहे. म्हणून परमार्थात आलं अचळ मने प्रसन्न करून घेतलं पाहिजे. मन करा रे प्रसन्न सिद्ध सर्व सिद्धीचे कारण, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वता. साधू संत सोडलं तर बाकी सगळे मनाच्या ताब्यात येत आहेत. काय असावं महाराज, मन आपल्या ताब्यात असावं का आपण मनाच्या ताब्यात असावं? बोला की अवघड वाटायला का सोपं विचारतो. संसारात पत्नी पतीच्या ताब्यात पाहिजे का पती पत्नीच्या ताब्यात पाहिजे? बोला की ब्रह्मत्वारी आहेत का सगळे? अहो संसारात हे कल्याणच करून घ्यायचं असेल तर एवढं तरी सांगा, पतीची या माता अनुसरून या पतिव्रता. तर परमार्थात मन ताब्यात पाहिजे ना, तर संसारात पत्नी पतीच्या ताब्यात पाहिजे. आपला भाग बरं पण आमच्या संस्थेकडे सांगतो लईच काय काय माणसं पत्नीच्या ताब्यात आहे. तो आमच्या मात्या माऊली मालकाला एवढं ताब्यात ठेवावं की घरचे सगळे कामं त्यालाच करायला लावायची, जुन्या भांड्या सगळं, आणि शेवट आंघोळीला नदीला लावायची. बऱ्याच दिवसांनी तिच्या काय म्हणत आलं का ती म्हणली अहो उद्या तुम्ही नदीला आंघोळीला जायचं नाही. तो म्हणला का, तर मी उद्या तुम्हाला घरीच गरम पाण्याने साबणला आंघोळ घालणार आहे. तो म्हणला हे कधीच नाही कसं शक्य आहे, पण ऐकण्यातलं होतं म्हणून थांबलं. आणि खरंच त्या माऊलीने त्याला गरम पाणी करून साबण लावून आंघोळ घातली. जेवायला पुरणपोळीचा बेट, बसायला पाल, ताटाला पागणं दोन दोन समया, अगरबत्त्याचा घमघमाट, हे तर थरथरच कापायला लागले की आता आपल्या अख्ख्या गावाला नवल वाटलं. हे काय आमचे प्रकाश महाराज गुरु मिळाले का आमचे मोहन महाराज गुरु मिळाले. विठाला विठाला आता आपल्या अख्ख्या गावाला नवल वाटलं की ही बाई तर मालकाला रोज त्रास देत होती ना, आज अचानक एवढी सेवा कस काय? एका माणसाला राहावालाच नाही. तो मला अहो मावशी तुम्ही तर आपल्या मालकाला रोज त्रास देत होता ना, आज अचानक एवढी सेवा कस काय? ती म्हणली अहो आज बैलपोळा नाही का हो? म्हणजे बैलपोळ्या दिवशी बैलाला काय काम नसतं ना, आजच्या दिवस सुट्टी आहे म्हणली, उद्यापासून तर सुरूच आहे आपलं. विठ्ठल महाराज एका माणसाचं लग्न झाल्यावर 6 महिन्यात तिने बायकोवर एवढं प्रेम करायचं की दर अर्ध्या तासाला तिला स्वतःच पानाचा विडा तयार करून द्यायचा. 2 महिने सहन केलं महाराज तिनं. ती म्हणली बस करा, उगा खर्च नको आणि कौतुकही नको, बस झाले मानलं माझं कौतिक. तो मला ए कोण म्हणलं का तुझं कौतिक म्हणून तुला पानाचा विडा देतो मी? ती म्हणली मग कशामुळे? तो म्हणला पानाचा विडा खाल्ला तुझं तोंड 15 मिनिट तरी बंद राहते ना. म्हणलं सारखी बडबड करीत राहतेस तू. महाराज 2 वर्षापूर्वी एक जणांनी मला मेसेज केला, म्हणला ज्याची बायको मुकी तो सर्वात सुखी म्हणला. महाराज 2 दिवस उपास, बाया 2 दिवस उपाशी राहत्यान, पण 2 दिवस उपास धरून मी बाया 1 घंटा बी बिना बोलण्याचा राहू शकत नाहीत. विठाल विठाल महाराज बाया 2 दिवस उपास धरत्यान, पण 2 दिवस उपास धरून 1 घंटा बी बिना बोलण्याचा राहू शकत नाहीत. एखादी माऊली तुम्हाला शांत दिसली तर असं समजायचं की ती मुकीच आहे, कारण माऊली शांत राहू शकत नाही, तर त्या पण शांत राहत नाहीत आणि आपल्या मालकालाही शांत राहू देत नाहीत. विठाल विठाल महाराज एका जणाच्या कोटाचं बटन तुटलं, तो असंच कोटाच्या बटन लावित असं पटंगणात दारात बसलं येऊन. त्याच्या मित्रानं बघितलं, तो मला रावसाहेब तुम्ही स्वतःच्या कोटाचं बटन स्वतःच लावायले का? बायकोला थोडा पण त्रास देत नाही का? तो म्हणला अहो नाही हे कोटात तिचं आहे म्हणला. महाराज एक माणूस गावात कोणालाच भेट नव्हता, वाघासारखाच राहायचा. एक जणांनी त्याला विचारलं का रे तू गावात कोणालाच भेट नाहीस म्हण? तो म्हणा वाघासारखाच राहतोस. तो मला वाघासारखाच नाही मी वाघच आहे म्हणला. तो म्हणला मग घरी गेल्यावर? तो म्हणला घरी गेल्यावर पण वाघच आहे, पण ती दुर्गादेवी या वाघावर बसली ना म्हणला, म्हणून ह्या घरी गेल्या वाघाचं काहीच चालत नाही, कारण या वाघाचे येसन त्या दुर्गादेवीच्या हातात आहे ना. तसं महाराज परमार्थात मन ताब्यात पाहिजे ना, तर संसारात पत्नी पतीच्या ताब्यात पाहिजे.
विठ्ठल विठाला 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 विठाला. निचकून म्हणजे भगवान परमात्मा. एका परमात्म्याचे निचकून कशाला म्हणतात? ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय उघडून पहा. ज्ञानोबराय म्हणतात, ज्यावेळेस माणूस विषयांना विसरून अंतमूर्ख होतो, स्वतःच्या स्वरूपाला ओळखतो. एकदा का त्याने स्वतःच्या स्वरूपाला ओळखतो मग तो सुखाच्या साम्राज्यावर उडवतो. ही खरी निचकून आहे. विठाला 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 विठाला. महाराज म्हणतात, ही परमात्म्याची निचकून आमचं मन धरून राहिलेले. तशा खुणा भरपूर आहेत, पण काही खुणा कालांतराने बदलत जातात, काही खुणा निघून जातात, काही खुणा खुणत नसतात. पण अशी खुण आहे की जी कालांतराने बदलत नाही, कालांतराने बदलत नाही आणि कशीच नाही. विठाला 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 विठाला. मुलीचं लग्न झाल्यावर तिचं आडनाव वडिलांकडचं असतं, पण तिचं लग्न झालं बदलतं का नाही? बदलतं. पण किंवा तुमच्या माहितीतली गोष्ट सांगतो. एक माणूस शेतात काम करत होता. घरापासून 2 किलोमीटर शेत दूर आहे. त्याची पत्नी रोज दुपारचा डबा घेऊन शेतात यायची. एके दिवस सण आला म्हणून तिची पत्नी म्हणली, अहो तळलेलं मळलेलं पापड शेतात घेऊन येण्यापेक्षा तुम्हीच जेवायला घरी या. तो मला ठीक आहे. याने दुपारी 12 वाजेपर्यंत आवत आणलं. 12 वाजता आवत सोडला आणि निघाला गावाकडं. पण त्याच्या लक्षात आलं की आपलं शेत घरापासून 2 किलोमीटर दूर आहे. आपण जेवण येईपर्यंत आपल्या आवताची पास कोणी चोरून नेली तर काय करावं? म्हणून त्याने पास काढली आणि जमिनीत मातीच्या खाली पुरून ठेवली. महाराज. आता आल्याबरोबर सापडा म्हणून खून काय बरं, एक आभाळात काळा ढग होता म्हणून दिली त्याच्याने टुब्याने खुसून. आता आलं सापडी असेल का त्याला ती पास? नाही. आज ढगाची खून केली होती पण ढगच निघून गेला. अशा काही खुणा निघून जातात. विठाला 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 विठाला. एकदा रुक्मिणी आईसाहेबांनी भगवंताला सांगितलं, देवा आज बलिप्रतिपदा आहे, आज तुम्ही बाहेर कुठेच जायचं नाही. अगं पण का? आज मी तुम्हाला ओवाळायचं आहे म्हणे. ओवाळताना भावल्या पतीला आणि भावाला ओवाळतात का ना तुम्हाला? बरं जाऊ द्या. आता इथून मागचं जाऊ द्या. आता बलिप्रतिपदे आलं की मागात लागायचं, अय चल ओवाळ मला. ऐकलं तर ठीक आहे, नाही ऐकलं तर स्वतःच्या कणकेचा दिवा तयार करायचा, तेलवात घालायची आणि पेटवायचा आणि देवळीत ठेवायचा. दिव्या भोवताल घ्यायचं मुंडका आणि फिरून करता. देवानं सांगितले, रुक्मिण ओवाळण्या करता खिस्सा गरम असावा लागतो. आणि खिस्सा गरम असायला मी महाराज नाही. सध्या महाराज लोकांचे खिस्से गरम दिसतात ना लोकांना. रुक्मिणी आई साहेब म्हणल्या, देवा मस्करी नको, आज मी तुम्हाला ओवाळणार आहे ओवाळणारच आहे. देव म्हणले, मग जा ताट घेऊन ये. रुक्मिणी आई साहेब किचनमध्ये ताटाना गेल्या आणि देवाने तेवढ्या सगळ्या भक्तांना फोन केला. हॅलो, जगाचा मालक बोलालो, जेवायला बसला असताल तर हात धुवायला येतं या आणि हागायला बसला असताल तर धुवायला येतं या. पाय म्हणालो मी, पाय धुतून ना आपण. सगळे भक्त जमा झाले. विचारलं काय काम आहे देवा, एवढं अर्जंट बोलावलं? ते मग देव म्हणले, तुम्ही बोलू नका, फक्त बघत राहा. मी निचकून सांगलो, परमात्म्याचे निचकून बदलत नाही. देवानं सगळ्या भक्तांना आपलं रूप देऊन टाकलं. चतुर्भुज रूप केले सगळे. रुक्मिणी आई साहेब ओवाळ्या करता ताट घेऊन आल्या आणि बघितलं तर काय सगळे देवासारखे दिसत. हे काय आता भाऊबीजीचं ताट नाही ना कोणाकडे जायला. भाऊ किती काय असतात ना, आते भाऊ या, मामे भाऊ, सखा भाऊ, चुलट भाऊ. हे बलिप्रतिपदेच ताट आहे. दुसरीकडे गेला बायला म्हणता येतं का हे माझा चुलट नवरा आहे म्हणून रुक्मिणी आई साहेब लाजल्या आणि माघारी फिरल्या. लाजले ग माय आता कोणाव वाळू, लाजले ग माय आता कोणाव वाळू, लाजले ग माया कोणाव वाळू, लाजले ग माया कोणाव वाळू, लाजले ग माय आता कोणाव वाळू, लाजले ग माय आता कोणाव वाळू, लाजले ग माया कोणाव वाळू, लाजले ग माया कोणाव वाळू,
तिकडे चतुर भुज गोपाळू जिकडे पावे तिकडे चतुर भुज गोपाळू जिकडे पावे तिकडे चतुर भुज गोपाळू जिकडे पावे तिकडे चतुर भुज गोपाळू ओवाळू मी गेले माय सारंगला वाळू मी गेले माय गेले द्वारके वाळू मी गेले माय गेले द्वारके वाळू मी गेले माय गेले द्वारके गेले द्वारके. ऐका, नामदेवराव देवाचे लाडके भक्त होते म्हणून ते उशिरा आले. त्याला यायला थोडा उशीर झाला. रुक्मिणी आईसाहेबने पाहिलं आणि बोलावलं, नामदेवा इकडे या. काय काय मग आईसाहेब? आईसाहेब म्हणल्या, नामदेवा अरे याच्यातला देव कोणता तेवढं मला ओळखून दाखवा बरं. नामदेवराय म्हणले, हळू बोला आईसाहेब, हळू बोला आईसाहेब, डिपॉझिट जप्त होईल तुमचं. अरे जन्मभर ज्याच्यासोबत संसार केला तो नवरा ओळखता येऊन तुम्हाला, किती दुर्दैवाची गोष्ट आहे. आईसाहेब म्हणला, नामदेवा चेष्टा करू नका, मला खरंच देव ओळखता येईना. नामदेव मला काहीतरी खून सांगा. नामदेवराय सगळ्या लाईनीने फिरले आणि शेवटला भगवान परमात्मा उभे होते. नामदेवराय म्हणले, आईसाहेब आपलं गिराक तर इथंच आहे. विष्णुदास नामायने दावियली खून विष्णुदास नामायने दावियली खून हे विष्णुदास नामायने दाविली खून विष्णुदास नामायने दाविली खून वैजयंती मालगळा श्री वत्सलांछन विष्णुदास नामायने दाविली खून विष्णुदास नामायने दाविली जयंती विष्णुदास नामायने दाविली कुण विष्णुदास नामायने दाविली कुण नामदेवराय म्हणले, आपलं गिराक तर इथंच आहे, आपलं गिराक तर इथंच आहे म्हणले. बघ बरं नामदेवा, मी त्याला ओवाळा पण ते दुसरंच कोणी निघालं तर तुम्ही बिनधास्त ओवाळा. नामदेवराय तुम्ही बिनधास्त ओवाळा. आईसाहेब म्हणल्या, पण हे देवाचं कशावरून? नामदेवराय म्हणले, तुम्हाला खून सांगतो ना, सांगा. भगवान विष्णूच्या छातीवर भृगमुनीने लाट मारली, पण सत्ययुगात त्या लातेचा ठसा भगवान परमात्म्याच्या हृदयावर उमटला. नामदेवराय म्हणले, कलियुगात आईसाहेब त्या लातेचा ठसा आणि काही उमटलेला आहे. वैजयंती माळा गळा शोभे श्रीवळत लांछन विष्णुदास नामयाने दावे लिखून विष्णुदास नामयाने दावे लिखून. महाराज म्हणतात, ही निचकून कधीच बदलत नाही. ही निचकून आमचं मन धरून राहिलेलं आहे, पण ही निचकून आपलं मन कसं, आमचं मन कसं धरून राहिलेलं आहे आणि याचा फायदा काय आहे त्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आवडी बसाली गुणाची अंतरी 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 आवडी बसाली आवडी बसली गुणाचे सेवन ते करधनी वारी सेवन ते आवडी बसाली गुणाची अंतरी आवडी बसाली गुणाची अंतरी आवडी बसाली
गरुधनी वरी सेवन ते गरुधनी वरी सेवन ते गरुधनी वरी सेवन गरुधनी वरी सेवन ते गरुधनी वरी सेवन ते सेवन सेवन महाराज म्हणतात बाबा आमचं मन त्या परमात्म्याच्या निष्कुणीला धरून राहिल्यामुळे त्या परमात्म्याच्या गुणांची आवड बसलेली आहे. चिंतन करण्यासारखा एक विषय असाव की या जगात असा एकही माणूस नाही की ज्याच्या अंतःकरणात आवड नाही असा माणूसच नाही. फक्त दुर्दैव एवढंच आहे की ज्याची गरज आहे त्याची आवड नाही, ज्याची गरज नाही त्याची आवड आहे. आता परमार्थाची गरज आहे पण आवड आहे का नाही. आता बऱ्याच रोग्यांना औषधांची गरज आहे पण आवड आहे का नाही. काय गोष्टीची महाराज काहीच गरज नाही काय गोष्टीची महाराज काहीच गरज नाही पण काय फक्त आवड आहे. आता दारू पिण्याची लोकांना काय गरज आहे का नाही पण काय फक्त आवड आहे. आता सिगरेट ओढण्याच्या लोकांना काय गरज आहे का महाराज नाही पण काय आवड आहे. लोकांना पत्ते खेळण्याची काय गरज आहे का नाही पण आवड आहे. पुडी तंबाखू मवा गुटखा खाण्याची काय गरज आहे का महाराज नाही पण काय आवड आहे. आता आपल्या भागात कोणी काय करत नसल्यामुळे सांगत नाही विनोद नाही सांगत. आता दारू विठाल विठाल महाराज लोकांना दारू पिण्याची काय गरज आहे का नाही पण काय आवड आहे. उदाहरण सांगतो ऐका. एक दारू पिणारा माणूस डॉक्टरकडे गेला. म्हणला डॉक्टर साहेब जरा तब्येतच साथ दे नो. डॉक्टर साहेब म्हणले आधी तू घरी सरळ वापस जा मला त्रास देऊ नको माझी इज्जत घालायची नाही. तो म्हणला साहेब तुम्ही तर आमचे फॅमिली डॉक्टर आहात आणि तिरस्कार करता. तो म्हणला मग काय पूजा करू का. तुम्ही सांगितलं तुम्हाला किती वेळेस सांगितलं तरी तुम्ही ऐकतच नाही आणि 3 वेळेस परत माझ्याकडेच येता. तो म्हणला साहेब यावेळी नक्कीच ऐकणार. तो म्हणला मग 4 दिवस जगावा अशी इच्छा आहे का तुमची. तो म्हणला हो मरावं वाटतं होय साहेब कोणला. मग 4 दिवस जगायचे तुम्हाला एक उपाय सांगतो ऐका. तो म्हणला सांगा. आता तुम्ही दारू पिता का म्हणला. तो म्हणला हो. मग ते म्हणला तुम्ही दारू सोडून द्या. ते म्हणलं आता साहेब दारू सोडा नाही टाकलं जमल का मग मी मरायचं नाही का. मग आता याला दारू सोडा टाकून पे म्हणले होय. विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार महाराज या जगात देवाच्या भेटीची आवड असली पाहिजे. भेटीची आवडी उतावीळ मन भेटीची आवडी उतावीळ मन भेटीची आवडी उतावीळ मन भेटीची आवडी उतावीळ भेटीची
सुंदर चाल. आता देवाच्या आपल्या मनात आवड पाहिजे, आवड असली पाहिजे, देवाचं ध्यान आले पाहिजे. त्या अभंगाच्या शेवटच्या चरणात तू का म्हणे माझे पडिले आहारी, 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 तू का म्हणे माझे, तू का म्हणे माझे पडिले आहारी, तू का म्हणे माझे पडिले आहारी, तू का म्हणे माझे पडिले आहारी, विटेवरी ठाकले ते ध्यान, विटेवरी ठाकले ते, ठाकले ते, ठाकले ते, आवडी बैसली गुणाची अंतरी, आवडी बैसली गुणाची अंतरी, ध्यान विटेवर ठाकले से वा वा धनी साग मग सानी धनी साग सानी धम धनी सानी धम धनी सानी सानी सा सानी सा सानी सा धनी धनी सानी धनी साग मग मग सा साग मग मग साग मद मग मग सा गम गम धम गम धनी धम गम ग मद मदनी धम धनी सानी धम ग सा साग मद मग सा गम धनी धम ग मदनी सानी धम धनी साग सानी सा सानी सानी धनी धम धम गम ग सानी 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 धनी धम धम गम ग सानी 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 धनी धम 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 दसना हेटेवरी हेटेवरी ध्यान विटेवरी ठाकले ते, ठाकले ते, हे ध्यान, ध्यान, धरविटेवरी ठाकले ते, ध्यान विटेवरी
ठाकले ते ठाकले ते ध्यान विटेवरी ठाकले ते ध्यान विटेवरी ठाकले ते कावडी बैसले दरोगुणाचे अंतरी आवडी बैसले बैसले गुणाचे अंतरी करू धानी बरी सेवनते 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 करू धनी बरी सेवनते 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 धनी धनी जागा धनी धनी जागा धनी धनी जागा धनी 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 धम धम गम गसा गामाधानीचा 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 धनी धनी जागा धनी धनी जागा धनी धनी जागा धनी 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 धम धम गम गामाधानीचा 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 धनी धनी जागा धनी धनी जागा धनी धनी जागा धनी 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 धम धम गम गामाधानीचा 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 करू धनी वरी सेवनते करू धनी वरी सेवनते आवडी बैसली करोनी अंतरी तुका मने माझे पडिले हरी ध्यान विटेवरी ठाकलो से आवडी बैसली गुणाचे अंतरी करू धनीवरी सोवनने ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर